श्री स्वामी समर्थ. आता गोपाळ बुवा केळकर हे स्वामींच्या सानिध्यात राहू लागले. ते पाहत असत. स्वामींकडे येणाऱ्या लोकांमध्ये बहुतेक सर्व लोक आधी व्याधींच्या निरसनासाठीच येत असे, ऐहिक कामनांची पूर्तीसाठीच येत असे. पण आपला परमार्थ सुफळ संपन्न व्हावा या इच्छेने येणारे भाग्यवंत विरळाच होते. बुवांना मात्र एका गुरुबोधा वाचून अन्य कशाचीही आकांक्षा नव्हती. अशा उदात्त प्रेरणेने ते भिक्षेवरच निर्वाह करून ते त्रिकाळ स्वामी दर्शनाचे सुख अनुभवत होते. आणि अक्कलकोटमध्ये ते अशा प्रकारे 4 महिने राहिले आणि आपले व्रत अत्यंत काटेकोरपणे ते पाळत असत. एके दिवशी बुवा रात्री देशमुखांच्या वाड्यात झोपलेले असताना स्वप्नात स्वामी आले आणि त्यांनी बुवांच्या पोटावरून हात फिरवून त्यांना म्हणाले की तुझा रोग आम्ही नाहीसा करतो. या स्वप्नानंतर बुवा जागे होऊन लघवीला गेले. त्यावेळी खूप लघवी होऊन पोट सैल पडले आणि पोटातील व्याधी पूर्णपणे नाहीशी झाल्याचे त्यांना जाणवले. श्री सद्गुरूंच्या या कृपा सामर्थ्यांचा प्रत्ययाने बुवांचे अंतःकरण नेत्रावाटे पाझरू लागले. या घटनेनंतर 15व्या दिवशी रात्री पुन्हा स्वामी त्यांच्या स्वप्नात आले आणि एका भयग्रस्ततेच्या प्रसंगात बुवांना खांद्यावर घेऊन श्री स्वामींनी त्यांना वाचवले आहे असे त्यांना अनुभव आले. असे चमत्कार नेहमी त्यांच्यासोबत होऊ लागले. पण पुढे काही महिन्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज हरनाळ या गावी सेवेकऱ्यांसह राहिले असताना बुवा पहाटेच उठून स्नानाला जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांना एक सवय असे की सवयीनुसार ते तंबाखू ओढण्याची गरज त्यांना भासत असे. त्यामुळे ते विस्तव कोठे मिळत नाही त्या शोधार्थ ते बाहेर पडले. शोध घेऊनही विस्तव मिळत नाही म्हणून बुवांनी श्री स्वामींच्या शय्येजवळच्या समयीची सुंभाची गुंडी धरली. अर्धी गुंडी पेटते आहे तोच श्री स्वामी उठून बसले. बुवांच्या अंगी भयाने कापरे भरले. हातातील गुंडी खाली पडली. आता स्वामी रागवतील या भीतीने ते थरथरू लागले. श्री स्वामी बुवांकडे एकटक पाहत राहिले. परंतु बुवा श्रींचे अनन्य भक्त असल्यामुळे त्यांचे अवधान सुटले नाही. त्यांनी धैर्य करून श्री स्वामींचे चरण धरले आणि दीनावर अनुग्रह करावा अशी विनवणी केली. भक्तवत्सल श्री स्वामी समर्थांनी गोपाळ बुवांना आपल्या कृपाजळात न्हाऊन काढले आणि त्यांचे जीवन कृतार्थ केले. त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी त्या दिनावर अधिकार नसताना कृपाबलाने अनुग्रह केला असे बुवांनी स्वतः आपल्याविषयी लिहून ठेवले आहे. चिलमीतील तंबाखू पेटविण्याच्या सुंभाच्या गुंडीचे निमित्त करून बुवांच्या प्रपंच वासनेचा गुंडी श्री स्वामींनी आपल्या बोधसमयीवर जाळून टाकली. बुवा कृतज्ञतेने म्हणतात, कर्म नेणे धर्म, नेणे परमार्थ वर्म, केवळ अधमाधम महापातकी, परी सद्गुरूंच्या काय आले मनी, की उद्धरावे दीना लागुनी, व्याधी परिहारार्थ दर्शन देऊनी उपदेशिला परमार्थ.